नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जिल्हा परिषद नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत हे अपडेट जे आहे ते आरोग्य सेवक पुरुष 50% हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी या पदासाठी आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा आज जी काही दिनांक आहे 3/12/2024 रोजी मी आज रात्री हा व्हिडिओ बनवत आहे। उद्या 4 तारीख आहे, 4 डिसेंबर 2024 रोजी कागदपत्रे पडताळणीचे आयोजन करण्यात आलेले होते आरोग्य सेवक 50% पुरुष या पदाकरिता। तर पहा जे काही आरोग्य सेवक 50% पुरुष या पदासाठीचे आयोजन होतं ते या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहे। त्याच संदर्भात ही महत्त्वाची अपडेट जी आहे ते जिल्हा परिषद नाशिक या जिल्हा परिषद मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पहा, जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत आरोग्य सेवक 50% करिता हंगामी फवारणी अनुभव धारण न करणाऱ्या उमेदवारांची दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजीची कागदपत्रे पडताळणीचे जे काही आदेश देण्यात आलेले होते ते या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, काय कारण आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर पहा, उपरोक्त विषयान्वये जिल्हा परिषद नाशिकची पदभरती करिता जाहिरात दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर जाहिरातीत सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद नाशिककडील आरोग्य सेवक 50% या संवर्गातील एकूण 119 रिक्त पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगाने जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत आरोग्य सेवक 50% या संवर्गाच्या रिक्त पदांसाठी 23/7/2024 व 24/7/2024 रोजी IBPS कंपनीकडून घेण्यात आलेल्या ऑनलाईन लेखी परीक्षेद्वारे प्राप्त गुणांच्या आधारे तसेच हंगामी फवारणी कर्मचारी अनुभवधारक उमेदवारांची यादी या कार्यालयास प्राप्त झालेली आहे। आता पहा, जे उमेदवार हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी या पदाकरिता किंवा आरोग्य सेवक 50% या पदाकरिता जे काही हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी पदाचा जो काही अनुभव मागितलेला होता तो या ठिकाणी ज्या उमेदवारांकडे अनुभव आहे अशाच उमेदवारांची या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतलेला आहे आणि ज्या उमेदवारांकडे हे अनुभव सर्टिफिकेट नाही त्यांच्या संदर्भात पहा, ऑनलाईन लेखी परीक्षेत गुण मिळवून गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवलेल्या हंगामी फवारणी कर्मचारी अनुभवधारक उमेदवारांची सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 4/5/2022 मधील ज्या काही तरतुदी आहेत कागदपत्र पडताळणीच्या त्या अधीन राहून पात्र उमेदवारांना आरोग्य सेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या संवर्गात प्रथम नियुक्ती द्यावी। तसेच हंगामी फवारणी कर्मचारी अनुभव धारण न करणाऱ्या व या तथापि लेखी परीक्षेत उच्च गुणवत्ता धारण करणाऱ्या उमेदवारांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 4/5/2022 नुसार ज्या काही तरतुदी आहेत गुणवत्तेनुसार नियुक्ती संदर्भाच्या त्या कार्यवाही करावी असे या ठिकाणी कळवण्यात आले होते। परंतु पहा विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, ज्या उमेदवारांकडे अनुभव सर्टिफिकेट आहे अशाच उमेदवारांना या ठिकाणी प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे आणि तदनंतर जे उच्च यादीमध्ये आहेत गुणवत्ता यादीमध्ये ज्या उमेदवारांचा समावेश आहे त्यांचा या ठिकाणी त्यांना नंतर त्यांचं जे काही नियुक्ती संदर्भाचे आदेश आहेत ते देण्यात येणार होते। तर पहा, त्या रिगार्डिंग हे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 3 मध्ये 28/11/2024 रोजीच्या पत्रान्वये हंगामी फवारणी अनुभव धारण न करणाऱ्या उमेदवारांना हे दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी कागदपत्रे पडताळणीकरिता नाशिक जिल्हा परिषद या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं। परंतु जे काही संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेले आहे दिनांक 15/10/2024 रोजीचे पत्रास अनुसरून 27/11/2024 च्या आदेशान्वये त्या कागदपत्रे पडताळणीला या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे। सर्व उमेदवारांना या ठिकाणी कळवण्यात येते की कार्यालयाकडे दिनांक 28/11/2024 रोजी पत्र रद्द करण्यात येत असून दिनांक 4/12/2024 रोजीचे कागदपत्रे पडताळणी करिता करण्यात आलेले नियोजन या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहे। ओके, सो याचा अर्थ काय होतो आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा, ज्या उमेदवारांकडे अनुभव सर्टिफिकेट आहे अशाच उमेदवारांना या ठिकाणी कागदपत्रे पडताळणी करून त्यांना जॉईनिंगच्या ऑर्डर या ठिकाणी देण्यात येत आहेत। ज्या उमेदवारांकडे अनुभव सर्टिफिकेट नाही अशा उमेदवारांची नियुक्ती किंवा कागदपत्रे पडताळणी या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे। जिल्हा परिषद नाशिक या जिल्हा परिषद मार्फत ही अपडेट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ठीक आहे, सो उद्या जी 4 तारखेला आयोजन करण्यात आलेलं होतं ते या ठिकाणी रद्द करण्यात आलेलं आहे। ठीक आहे,
तर पहा, ही अतिशय महत्त्वाची अपडेट जी आहे ते नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे। इतरही जिल्हा परिषद अंतर्गत अपडेट यायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेला असाल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट चेक करत राहायचं आहे, ठीक आहे। तर पहा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे, कारण आपण जिल्हा परिषद रिलेटेड ज्या काही अपडेट येत असतात आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।